हॅलो माय डिअर स्टुडंट्स. ऍक्च्युली हा जो फर्स्ट पेपर मधला पार्ट आहे जनरल सोल्युशन्स हा डिलीट झालेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. तरी पण एक नॉलेज म्हणून तुम्हाला हे फॉर्म्युलेज आणि त्याच्यावरती असणारे हे प्रॉब्लेम्स समजून सांगतोय. ओके, ऍक्च्युली हा पार्ट रिमूव्ह झालेला आहे, त्याचे थेरम्स वगैरे रिमूव्ह झालेले आहे, म्हणजे याचा अर्थ तो कन्सेप्टच पूर्ण रिमूव्ह झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तरी पण ऍज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करू शकता. आता पहा, यामध्ये जनरल सोल्युशन, याच्या आधी आपण प्रिन्सिपल सोल्युशन पाहिलेलं होतं की जो थीटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन 2π होता, म्हणजे इथून इथपर्यंत राहत होतं. एक रोटेशन कंप्लीट आपण करत होतो. परंतु जनरल सोल्युशन काय असतं की यांच्या कोणत्याही व्हॅल्यूवरती त्या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही पाहिलं एक्स ऍक्सिस वर साइन ची व्हॅल्यू 0 असते, बरोबर. मग एक्स ऍक्सिस वरती अँगल कोणते असतात तर 0, पाय, 2π, 3π, 4π, 6π वगैरे वगैरे वगैरे, बरोबर आहे. तर असे हा जो पायचा कोइफिशियंट आहे तो जर इव्हन असेल, तो जर नॅचरल नंबर असेल किंवा इंटिजर असेल, काय म्हटलेलं आहे, इंटिजर असेल. परत लक्षात घ्या, एक्स ऍक्सिस वर साइन ची व्हॅल्यू नेहमी 0 असते. म्हणजे याचा अर्थ काय की एक्स ऍक्सिस वर येणारे जे अँगल आहे दॅट इज 0 डिग्री, पाय, त्यानंतर मग 2π, 3π, 5π, 6π, 8π, म्हणजे या एक्स ऍक्सिस वर येणारे अँगल 0, पाय, 2π, 3π, 4π, ओके, या पद्धतीने असतात. म्हणजेच हा जो आहे इथे प्लस ऑर मायनस प्लस ऑर मायनस प्लस ऑर मायनस करू शकतो आपण, बरोबर आहे, कारण ते रोटेशन वरती डिपेंड आहे. आपण जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन गेलो तर पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने गेलो तर निगेटिव्ह राहणार. मग यामध्ये या सर्व याच्यावरती साइनची व्हॅल्यू काय असते, 0. मग हा थीटा जर ही सर्व व्हॅल्यूज असेल तर याचा अर्थ याचा जनरल फॉर्म काय झालेला आहे तर इथे बघा 0π, म्हणजे 0, 1, 2, 3, पाय हा कॉन्स्टंट आहे, तो चेंज झालेला नाही. चेंज झालेला आहे 0 प्लस ऑर मायनस वर वगैरे, म्हणून त्याच्या जागेवरती मी काय केलाय n. तर हा झालेला आहे जनरल फॉर्म. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला साइन ऑफ थीटा इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दिसते त्यावेळेस थीटा इज इक्वल टू काय घेतो, nπ घेतो आहे. वेअर n बिलॉंग्स टू द इंटिजर, n बिलॉंग्स टू द इंटिजर. मग आता दुसरं, cos of theta is equals to 0. On the y axis the values of cos is 0, बरोबर आहे. आणि y axis वरती असणारा अँगल असतो twice n plus 1 into π/2 असतो, that is the odd number, odd multiple of π/2. ओके, तर हे असतं जनरल सोल्युशन. म्हणजे त्या इंटिजरची कोणतीही व्हॅल्यू घ्या, म्हणजे n ची कोणतीही व्हॅल्यू घ्या, त्या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. तर अशा पद्धतीचे 3 इक्वेशन्स आपल्या जवळ आहेत, 3 टाइपचे. एक आहे sin θ इज इक्वल टू 0, cos θ इज इक्वल टू 0 आणि tan θ इज इक्वल टू 0. त्यावेळेस तुम्हाला जो जनरल फॉर्म भेटतो आहे तो त्या पद्धतीने आहे. दुसरं इक्वेशन घेतलं sin θ इज इक्वल टू sin ऑफ अल्फा, cos θ इज इक्वल टू cos ऑफ अल्फा, tan θ इज इक्वल टू tan ऑफ अल्फा. अशा वेळेस आपल्याला त्यांचे जनरल सोल्युशन या पद्धतीने भेटतात. आणि त्यानंतर इथे या पद्धतीने. ऍक्च्युली आपलं एक लेक्चर टोटली याच्यामध्ये चाललेला आहे जो रिमोट पार्ट आहे, परंतु असो तुम्हाला माहितीसाठी आपण शिकवून देतो आहे. तर याला प्रूफ करून तुमचा ऑटोमॅटिकली हे फॉर्म्युले पाठ करून घेतले असते. ओके, परंतु याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही, प्रॉब्लेम्स वरती येऊ डायरेक्ट. पहिला घेतो आहे या पद्धतीचा प्रॉब्लेम, cot of theta is equals to 0. नेहमी लक्षात ठेवा, जनरल सोल्युशन जर आपल्याला काढायचं असेल तर पहिले कॉटचं कन्व्हर्शन टॅन मध्ये करा, सेकचं कन्व्हर्शन कॉस मध्ये करा आणि कोसेकचं कन्व्हर्शन साइन मध्ये करा. ओके, तर आता या कॉटचं कन्व्हर्शन मी टॅन मध्ये करतो आहे. सो टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू काय झालेला आहे, दॅट इज टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू, that is the reciprocal of 0 म्हणजेच not defined, that is 1/0, that is not defined, बरोबर आहे.
आणि टॅन कोणत्या अँगल वरती नॉट डिफाईन असतो, तर टॅन ऑफ 90 वरती. कशावरती? टॅन ऑफ 90 वरती नॉट डिफाईन असतो. आणि म्हणून सो टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ 90 म्हणजे टॅन ऑफ पाय बाय 2. टॅन ऑफ पाय बाय 2. आता हा जो फॉर्म आहे तो कसा आलेला आहे ते पहा. हा फॉर्म आलेला आहे टॅन ऑफ थीटा इज इक्वल्स टू टॅन ऑफ अल्फा. अल्फाच्या जागेवर कोण आहे? पाय बाय 2. बाय युजिंग द रिझल्ट कोणता यूज करायचा आहे? tan of theta is equals to tan of alpha. If tan of theta is equals to tan of alpha, then theta is equals to काय असतो? तर n pi plus alpha असतो, where n belongs to the integer. Tan of theta is equals to tan of alpha, then theta is equals to n pi plus alpha, where n belongs to the integer. बरोबर. मग आता इथे जर आपल्याला म्हणता येईल हियर tan of theta is equals to tan of pi by 2 म्हणजे अल्फाच्या जागेवर pi by 2 आलेला आहे. therefore आपल्याला काय म्हणता येईल? then implies theta is equals to n pi as it is आणि प्लस काय झालेला आहे? pi by 2. And this is the general solution. Hence, the general solution of कोणाचं cot of theta is equals to 0 is theta is equals to n pi plus pi by 2 where n belongs to the integer. Are you understand? हे झालेलं आहे जनरल सोल्युशन. काय केलं माहितीये? अगदी सिंपल आहे. पहिले आपल्याला हे जे तीन इक्वेशन दिसतात sin of theta is equals to 0, cos of theta is equals to 0, tan of theta is equals to 0. यामध्ये cot of theta is equals to 0 लिहिलेला नाही किंवा sec of theta is equals to 0 लिहिलेलं नाही किंवा cosec of theta is equals to 0 लिहिलेलं नाही. तर फक्त आपण काय केलं? sin, cos आणि tan चं जनरल सोल्युशन काढलेलं आहे. म्हणून कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला कॉट दिसत असेल तर त्याचं कन्व्हर्शन टॅन मध्ये करा, सेक असेल तर कॉस मध्ये करा आणि कोसेक असेल तर साइन मध्ये करा. बरोबर. आता यामध्ये साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू साइन ऑफ अल्फा आहे, देन थीटा इज इक्वल्स टू n pi plus -1 to the power n into alpha where n belongs to the z. z means what? integer. हा इक्वेशन या पद्धतीने जर असेल तर याचे आन्सर्स तुम्हाला माहिती आहे, जनरल सोल्युशन्स तुम्हाला समोर दिलेले आहेत. त्यानंतर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असेल तर जनरल सोल्युशन्स तुमच्या समोर आहेत. आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं? cot of theta is equals to 0. मग त्यांचं कन्वर्शन कशामध्ये केलं आहे? कॉट मध्ये. कॉट मध्ये केलं म्हणजे कॉटचं कन्वर्शन कशामध्ये केलं आहे? टॅन मध्ये. म्हणजे tan of theta is equals to 1/0. So tan of theta is equals to tan of pi by 2 by using the result. If tan of theta is equals to tan of alpha, then theta is equals to n pi plus alpha where n belongs to the z. Here tan of theta is equals to tan of pi by 2 implies theta is equals to n pi plus pi by 2 where n belongs to z. Hence the general solution of cot of theta is equals to 0 is हे झालेलं आहे त्याचं जनरल सोल्युशन. त्यानंतर सेकंड cos of theta is equals to 1/2 घेतोय. cos of theta is equals to 1/2. आता मला तुम्ही सांगा cos of theta ची व्हॅल्यू जर 1/2 आहे तर cos कोणत्या अँगल वरती 1/2 भेटतो रे? cos of 60. बरोबर आहे. we know that cos of 60 म्हणजे cos of pi by 3. आता इक्वेशन कोणतं झालेलं आहे? तर cos of theta is equals to cos of alpha. म्हणजेच by using the result तुम्हाला कोणता यूज करायचा आहे? तर cos of theta is equals to cos of alpha implies theta is equals to twice n pi plus or minus alpha where n belongs to the z. हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट तुम्हाला इथे यूज करायचा आहे. therefore cos of theta is equals to cos of pi by 3 म्हणजे या अल्फाच्या जागेवर pi by 3 आलेला आहे.
तर implies theta is equals to twice n pi as it is plus or minus अल्फाच्या जागेवर पाय बाय 3 where n belongs to the छेद हा झालेला आहे बरोबर म्हणजेच तुम्हाला इथे जनरल सोल्युशन सांगता येईल हेन्स द जनरल सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन द जनरल सोल्युशन ऑफ cos of theta is equals to 1 by 2 is theta is equals to किंवा is डायरेक्टली लिहू शकतो आपण twice n pi plus or minus pi by 3 where n belongs to the integer या पद्धतीचे इथे हे जनरल सोल्युशन झालेलं आहे त्यानंतर आहे cot of theta is equals to √3 cot of theta is equals to √3 बरोबर आहे कोणत्या अँगलवर cot ची व्हॅल्यू √3 येतं परंतु मी आधीच सांगितलं आहे cot चं कन्वर्शन पहिले कशामध्ये करा tan मध्ये म्हणजे tan of theta is equals to 1 by √3 बरोबर tan कोणत्या अँगल वरती भेटतो रे √3 1 by √3 tan of 30 वरती tan of 30 ची व्हॅल्यू आहे 1 by √3 आणि म्हणून tan of pi by 6 झालेला आहे बरोबर आता इथे रिझल्ट यूज करतोय बाय युजिंग द रिझल्ट कोणता असेल तर tan of theta is equals to tan of alpha implies theta is equals to tan of theta is equals to tan of alpha theta is equals to n pi plus alpha where n belongs to the z मग यामध्ये आपल्याला काय करता येईल tan of theta is equals to tan of pi by 6 implies theta is equals to n pi plus pi by 6 where n belongs to the z आणि शेवटी तुम्ही जनरल सोल्युशन याचं लिहू शकता या इक्वेशनचं जनरल सोल्युशन झालेलं आहे n pi plus pi by 6 where n belongs to the integer okay cosec of theta is equals to minus √2 तर cosec ला कन्वर्ट करतो पहिले sin मध्ये म्हणजेच काय झालं sin of theta is equals to minus 1 by √2 बरोबर आहे sin कोणत्या अँगल वरती 1 by √2 भेटतो ते पहा तर sin of theta is equals to minus sin कोणत्या अँगल वरती तर that is pi by 4 sin of pi by 4 वरती 1 by √2 असतो sin of pi by 4 वरती 1 by √2 असतो आता हा sin निगेटिव्ह आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये तो निगेटिव्ह असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंटचा अँगल काय असतो पाय प्लस थीटा आणि म्हणून इथे मी काय करतो आहे sin of pi plus pi by 4 कारण sin of pi plus theta म्हणजे मायनस sin of theta होतो आणि म्हणून sin of pi plus pi by 4 घेतलेला आहे सो sin of काय होणार दॅट इज 5 pi by 4 दिस इज sin of theta हे लक्षात आलेलं आहे ऑलरेडी हे सर्व तुमच्याकडून 11वी मध्ये करून घेतलेलं आहे sin of theta is equals to sin of 5 pi by 4 by using the result काय असेल तर sin of theta is equals to sin of alpha implies theta is equals to आता तुम्हाला माहिती आहे sin of theta is equals to sin of alpha is equals to theta is equals to n pi plus minus 1 to the power n into alpha असतो म्हणजेच n pi plus minus 1 to the power n into alpha where n belongs to the integer ओके मग आता इथे काय होणार therefore sin of theta is equals to sin of 5 pi by 4 implies theta is equals to n pi plus minus 1 to the power n आणि अल्फा कोण आहे तर 5 pi by 4 where n belongs to integer and this is the general solution हे झालेलं आहे याचा जनरल सोल्युशन क्लियर तर या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे परत काय झालेलं आहे tan of 2 root 2 theta by 3 आता तुम्हाला जमेल हा प्रॉब्लेम tan of 2 theta by 3 is equals to root 3 तर tan कोणत्या अँगल वरती root 3 भेटतो आहे तर tan of 60 म्हणजे tan of pi by 3 by using the result
आता यामध्ये रिझल्ट कोणता यूज करणार? तर तुम्हाला माहिती आहे tan of theta is equals to tan of alpha, म्हणजे theta is equals to n pi plus alpha. Here n belongs to the integer. म्हणजे by using result tan of theta is equals to tan of alpha implies theta is equals to n pi, बरोबर आहे. theta is equals to n pi plus alpha, where n belongs to integer. Here n belongs to integer. म्हणजेच tan of 2 theta by 3 is equals to tan of pi by 3 implies theta is equals to, आता थीटाच्या जागेवर कोण आहे? तर 2 theta by 3 आहे. त्यानंतर इकडे काय झालेलं आहे? n pi plus pi by 3, कारण अल्फाच्या जागेवरती pi by 3 आहे, where n belongs to integer. आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. हा जो थीटा आहे हा 3/2 तिकडे ट्रान्सफर केलेला आहे. 3/2, कारण 2/3 ला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर 3/2 into n pi plus pi by 3, where n belongs to integer. या 3/2 ने याला मल्टिप्लाय करून सांगू शकतो. जर गरज असेल तर सांगा. थ्राइस n pi by 2, ओके, प्लस किती झालेला आहे? तर 3 गेट कॅन्सल, दॅट इज pi by 2, where n belongs to the integer. ओके, म्हणजे pi by 2 कॉमन काढलेला आहे, तर थ्राइस n plus 1 into pi by 2, where n belongs to z. काय केलेलं आहे? या दोघांमधून pi by 2 कॉमन काढलेला आहे, तर थ्राइस n plus 1 into pi by 2, where n belongs to the integer. Hence the general solution of the given equation is thrice n plus 1 into pi by 2, where n belongs to the integer. त्यानंतर हा प्रॉब्लेम घेतो आहे. tan cube theta is equals to 3 into tan of theta. So tan cube theta minus 3 into tan of theta is equals to 0. लिहू शकतो सर. So tan of theta जर कॉमन काढला दोघांमधून तर tan square theta minus 3 is equals to 0 झालेला आहे, बरोबर. म्हणजेच एक तर हा tan of theta is equals to 0 असेल और tan square theta minus 3 is equals to 0 असेल. म्हणजेच tan square theta is equals to 3, म्हणजेच tan of theta is equals to, आता tan square theta is equals to 3 आहे. इथे एक इक्वेशन भेटलं, इथे दुसरं इक्वेशन, तर याला √3 चा स्क्वेअर झालेला आहे. काय झालेला आहे? √3 चा स्क्वेअर झालेला आहे. tan square theta is equals to √3 square. On which angle the value of tan is √3? Tan of 60. Tan of 60 ची व्हॅल्यू, सो tan square of pi by 3. tan of 60 ची व्हॅल्यू असते √3, म्हणजे tan square of pi by 3, कारण इथे स्क्वेअर आहे. म्हणजेच tan square theta is equals to tan square pi by 3. हा एक फॉर्म आपल्याला भेटलेला आहे. tan of theta is equals to 0, हा एक फॉर्म भेटलेला आहे. म्हणून by using the results, आता आपल्याला यामध्ये रिझल्ट्स यूज करायचे आहेत. पहिला, tan of theta is equals to 0 implies theta is equals to n pi, where n belongs to the integer. Tan of theta is equals to 0 implies theta is equals to n pi, where n belongs to integer. यानुसार tan of theta ची व्हॅल्यू, दिस इज द फर्स्ट आन्सर. हे झालेला आहे पहिला आन्सर. ओके, थीटा इज इक्वल्स टू n पाय. दुसरं, also tan square theta is equals to tan square alpha implies theta is equals to twice n pi plus or minus alpha, where n belongs to integer. Tan square theta is equals to tan square alpha, इथे सॉरी twice n नको. tan square theta is equals to tan square alpha is equals to, काय असतो implies theta is equals to n pi plus or minus alpha. ओके, मग असं जर असेल तर यामध्ये tan square theta is equals to tan square pi by 3 implies theta is equals to n pi plus or minus alpha ची व्हॅल्यू झालेली आहे pi by 3, where n belongs to integer. म्हणजेच यामध्ये आपल्याला दोन जनरल तसे तीन भेटलेले आहे, एक प्लस और मायनसच्या फॉर्म मध्ये आहे. तर पहिला आहे
n pi. The general solution of the given equation are either n pi where n belongs to j or n pi plus or minus pi by 3 where n belongs to the z. तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आता हा जो आहे 4 टाइम्स sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3. तर sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3 बाय 4 म्हणजेच काय आलं sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू √3 बाय 2 चा होल स्क्वेअर. साइन कोणत्या अँगल वरती √3 बाय 2 भेटतो तर sin ऑफ 45 म्हणजे sin स्क्वेअर ऑफ पाय बाय 4 झालेला आहे. तर हा रिझल्ट यूज केला आणि मग आपण जनरल सोल्युशन काढलेलं आहे. ओके.